कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापेयांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापेयांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापेयांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गौरवाची रहस्य. पहिलं रहस्य, तिसऱ्या दिवशी येशू मेलेल्यांतून जिवंत उठला. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापेयांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापेयांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देह धारण आम्हाला दुःखाच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. फातिमा मातेच्या ध्वजवंदनासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आपण सुरुवातीला गाणं घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत.
माऊलीचा ध्वज फडकवण्याचे भाग्य लाभलेले आजचे मान्यवर डॉक्टर ब्लॉसम डेव्हिड डाबरे आणि कुटुंबियांनी इथे पुढे यायचं आहे. आजचे मानकरी डॉक्टर ब्लॉसम रेजिना डेव्हिड डाबरे. डॉक्टर ब्लॉसम ही सौ रेजिना व डेव्हिड डाबरे यांची कन्या असून हे कुटुंब आपल्या धर्मग्रामातील न्यू चुळणे गाव परिवारातील आहेत. श्री डेव्हिड डाबरे हे फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असून त्यांची पत्नी रेजिना ही कॅमलिन कंपनीत काम करीत आहे. डॉक्टर ब्लॉसम यांनी MBBS ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून सध्या डॉक्टर ब्लॉसम ह्या वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. गेली 2 महिन्यापासून त्या रुग्णांची तपासणी करीत आहेत. लहान वयात आणि कमी कालावधीत पोस्टमार्टम विभागात त्या काम करू शकल्या व 30हून अधिक पोस्टमार्टम त्या यशस्वीपणे करू शकल्या. म्हणून आज डॉक्टर ब्लॉसम व त्यांचे कुटुंबीय देवाला धन्यवाद देत आहेत. फातिमा मातेचा वरदहस्त सदैव त्यांच्या कुटुंबावर असावा. सौ रेजिना व डेव्हिड यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध व्हावे. संपूर्ण परिवाराला निरोगी दीर्घायुष्य लाभावे. त्यांच्या कामधंद्यावर फातिमा मातेचा आशीर्वाद असावा. सुखी व आनंदी जीवन त्यांना मिळावे म्हणून आपण त्यांच्यासाठी व आपणा सर्वांसाठी प्रार्थना करूया. आजच्या मान्यवरांना फादरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात येईल. मी फादरांना विनंती करतोय की त्यांनी ध्वजाला आशीर्वादित करायचं आहे आणि तदनंतर आपण प्रार्थना करणार आहोत. हे सर्व समर्थशाली परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभू दे. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात कसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ती दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशीच आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडिओ. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य स्त्रियांमध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. सर्व भाविकांनी माऊलीच्या ध्वजाला वंदन करायचे आहे. आम्ही विनंती करतो कुटुंबियांना की माऊलीचा ध्वज फडकवण्यासाठी त्यांनी ध्वजाजवळ
ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचूने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचूने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी.
कृपया बसून घ्या. आजची पवित्र मिसा नोवेना हेतूपेटीतील सर्व हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. आजच्या पवित्र मिसासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर रॉबिन डायस याचे हार्दिक स्वागत. फादर रॉबिन डायस मूळचे मर्सेस धर्मग्रामातील असून सध्या त्यांची नेमणूक बिशप्स हाऊसमध्ये आहे. ते सध्या धर्मप्रांतामध्ये BCCचे संचालक बनून महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. फादरांनी यापूर्वी गिरीज, शिरलैवाडी, नानभाट, मोखाडा त्याचप्रमाणे रायगड अशा विविध धर्मग्रामामध्ये आपले अमूल्य योगदान दिले आहे. धर्मप्रांतामध्ये आध्यात्मिक आणि कॅरिझमॅटिक धर्मगुरू तसेच गोरगरिबाविषयी तळमळ असणारे धर्मगुरू म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून लोक समुपदेशनासाठी, कुंसारासाठी आणि हिलिंग प्रार्थनेसाठी येत असतात. धर्मप्रांतातील अनेक भाविकांचे ते आध्यात्मिक सल्लागार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी धर्मप्रांतामध्ये युवदर्शनचे संचालक, त्याचप्रमाणे धर्मप्रांतीय कॅरिझमॅटिक प्रार्थना संघाचे संचालक, प्रौढ कुमारिका संघाचे संचालक आणि आध्यात्मिक सल्लागार ह्या भूमिका समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे धर्मप्रांतातील भाविकांमध्ये धार्मिक जागृती झाली आहे. प्रापंचिकाची आध्यात्मिक जडणघडण करणे, त्यांना बायबलच्या वचनाची फोड करून सांगणे आणि भाविकांना ख्रिस्ताच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाणे यावर फादरांचं अधिक लक्ष असतं. त्यांची प्रवचने आणि लेखन भाविकांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे असतात. ते बायबलच्या शिकवणीनुसार जीवन जगण्यासाठी नेहमी आग्रह धरतात. अशा ह्या शांत, सुस्वभावी, देवभिरू आणि आध्यात्मिक धर्मगुरूचे आजच्या उपासनेसाठी आपण हार्दिक स्वागत करूया. फातिमा मातेच्या नवेनाच्या 7व्या दिवशी सर्व भाविकांचे पुन्हा एकदा स्वागत. मनुष्याने आपल्या पापामध्ये मरू नये, तर आत्मपरीक्षण करून पाप सोडून द्यावे आणि नवीन जीवन जगावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या आयुष्यात योग्य अयोग्य, चूक की बरोबर याची आपल्याला जाणीव असूनही त्याप्रमाणे न वागणे हा देवाचा अवमान आहे. संरक्षणासाठी तयार केलेली शस्त्रे आज विनाशकारी कृत्यासाठी वापरण्यात येत आहेत. प्रस्ताव माध्यमाचा गैरउपयोग होत आहे. अनैतिक मार्गाने धनदौलत व प्रतिष्ठा कमावली जात आहे. आध्यात्मिकता कमी पडल्याने आज मनुष्य जगातल्या बाह्य गोष्टीच्या मोहाला बरी पडत आहे. हयगईच्या पापावर सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. पापमुक्त जीवन जगण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला 10 आज्ञाची मौल्यवान भेट दिली आहे. त्या आज्ञाचे तंतोतंत पालन होत आहे का? आपल्याला आपल्या पापांची जाणीव आहे का? अशा बऱ्याच प्रश्नावर उत्तरे शोधण्याची आज गरज आहे. आपली आश्रयदाता माता ज्या प्रकारे पापरहित जीवन जगली त्या आदर्श जीवन मूल्यावर आजच्या ह्या मिसाबलीमध्ये आपण चिंतन करूया व परमेश्वराकडे कृपा मागूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. या नवीनाच्या मिसासाठी आपण जमलो असताना या मिसामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या हातून घडलेल्या पापांची आठवण करून त्यांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्य जीवी बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलचे गलितिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. 14 वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरूशलेमला गेलो. मी आपल्याबरोबर तीतलाही घेतलेले होते. मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करत असतो ती मी त्यांना निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. तर उलट जसे सुनता झालेल्या लोकांना सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुनता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले. कारण ज्याने पेत्राला सुनता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली, त्याने मलाही परराष्ट्रीयात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा आणि योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर आणि बर्णबाबरोबर उजव्या हाताने हस्तांदोलन केले. आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शवावे आणि आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुनता झालेल्यांकडे जावे, मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो. पुढे केफा अंथुकियाला आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीला बसत असे. परंतु ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकांना भिवून माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यौध्यांनीही ढोंग केले. ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रासारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस. तर परराष्ट्रीयांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे? प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा. त्याची दया आपल्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. कृपया शुभवर्तमानासाठी उभे असा.
करा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे, आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यावर्षी जेव्हा फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स स्पर्धा झाल्या, त्याच्या उद्घाटनावेळी जे काही घडलं ते कदाचित आपण ज्यांनी तो उद्घाटन सोहळा पाहिला असेल तेव्हा कळून आलं असेल की त्यावेळेला येशूनं शिष्यांबरोबरचं शेवटचं भोजन घेतलं होतं, त्याची विडंबना करण्यात आली. त्याचं बिभत्स चित्रण आणि नाट्यीकरण करण्यात आलेलं होतं आणि जगभरातून त्याची निंदा करण्यात आली. विशेषतः मुसलमान नेत्यांनी, धार्मिक नेत्यांनी त्याविषयी पहिला आवाज उठवला आणि मग इतरांनी. तर हे नोंद घेण्यासारखं आहे की इतर धर्मीय आपल्याकडे, आपल्या धर्माकडे कशा प्रकारे पाहत आहेत. त्याचप्रमाणे युक्रेन रशिया हे युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल ह्यांच्यामधील युद्ध आता लेबननपर्यंत पोहोचलेलं आहे. हजारो माणसं, निष्पाप माणसं, त्यामध्ये स्त्रिया आणि मुलं आणि पुरुष हे आहेत, हे मारले गेलेले आहेत. ज्याला जेनोसाईड म्हणतात, की एखाद्या गटाचा संपूर्ण समूळ नाश करावा, या पृथ्वीवरून जणू त्यानं नष्ट करावं, अशा प्रकारे जे बॉम्ब हल्ले होत होते आणि त्यांच्यापर्यंत खाणं पिणं, पाणी किंवा औषधं न पोचू देणं, म्हणजे ते तिथल्या तिथे मरावेत, ह्या दृष्टीनं अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि अद्यापही होत आहेत. भारतामध्ये मणिपूर राज्यामध्ये काय चाललेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्या बातम्या आपण ऐकलेल्या आहेत आणि अद्यापही तिथे नरसंहार सुरू आहे. शुभ शुक्रवारच्या दिवशी एक तरुण आणि तरुणी विवाहपूर्व संबंध घेऊन ती प्रेग्नेंट होती आणि गर्भपात करण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये गेलेली होती. तिथल्या नर्सने सांगितलं, आज तुम्ही ख्रिस्ती आहात, आज गुड फ्रायडे, शुभ शुक्रवार आहे, आजच्या दिवशी तुम्ही हे करण्यासाठी इथे आलेला आहात काय?
तिने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने सांगितलं नाही, आम्हाला करायचंच आहे, आजच आम्हाला सुट्टीचा दिवस आहे. हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो, जो विषय मला देण्यात आलेला आहे की पापांची जाणीव बोथट होत आहे का? मी म्हणेन होत आहे असं नाही, तर झालेली आहे आणि कधीच झालेली आहे. म्हणून आज जगामध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये पाप वाढलेलं आहे, त्याचा परिणाम ही जी पापाची जाणीव जी बोथट झालेली आहे, हे त्याचं कारण आहे आणि सर्व स्तरांवर होत आहे. जागतिक पातळीवरती, देशाच्या पातळीवरती, तसेच आपल्या गाव परिवारामध्ये, शेजोळामध्ये सुद्धा हे होत असेल. त्याचं कारण काय? हे कारण आपण कारणं तपासून पाहायला हवीत. नास्तिकवाद वाढला आहे. पाश्चात्य देशामध्ये आणि विशेषतः अमेरिका, युरोपमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीची माहिती भरत असताना, मग तो पासपोर्टसाठी असो किंवा इतर कारणासाठी, जेव्हा धर्म हा शब्द लिहिलेला असतो, त्याच्या बाजूला अनेक जण आता NONE, नन, म्हणजे कुठल्याच प्रकारचा धर्म आम्ही पाळत नाही. ख्रिस्ती नाही, हिंदू नाही, मुसलमान नाही, कुठलाच धर्म नाही. नुकताच मी व्हिएटनामला जाऊन आलो. व्हिएटनाम जाण्याची संधी मिळाली. तिथल्या गाईडने सांगितलं की इथले 85% लोक देवाला मानत नाहीत. नंतर दुसऱ्या व्यक्तीकडून कळलं की ते कॉन्फ्युशियसने जो सुरू केला धर्म आहे तो पाळत आहेत. म्हणजे आपल्या कुटुंबात जी माणसं मरण पावलेली आहेत त्यांना त्यांच्या घरासमोर गाडलं जातं आणि मग ते आमचे देव आहेत असं मानून त्यांची पूजा केली जाते. मात्र माणसाला निर्माण करणारा देव हे ते विसरलेले आहेत. म्हणून अनेक संकट त्यांच्यावरती आलेले आहेत, मोठे युद्ध झालेले आहेत, अनेक माणसं त्यामध्ये मेलेली. आणि काही आठवड्यापूर्वी तिथे मोठं टायफून आलेला होता, प्रचंड वादळ आलेलं होतं, त्यामध्ये 198 माणसं मरण पावलेली होती आणि बरीचशी वित्तहानी झालेली होती. त्यांच्या खुणा आम्हाला तिथे पाहायला मिळाल्या. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणूस मेला की सर्व काही संपलं असं मानणारे आज अनेक जण झालेले आहेत. अगदी पूर्वी ख्रिस्ती असलेले परंतु आता परदेशामध्ये स्थायिक झालेले आणि वाटेल तसं जीवन जगणारी माणसं आज इतरांना सांगत आहेत. जेव्हा त्यांची कुटुंबीय त्यांना सांगतात की मिसाला जा, कुंसाराला जा, तेव्हा ते सांगतात कशाला जायचं, इथे कोणी जात नाही, आम्ही इथे आहोत ते बरे आहोत. पण त्यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड समस्या आहेत, शांती नाही, झोप लागत नाही, हे देखील ते सांगतात. परंतु आम्हाला धर्म नको, आम्हाला देव नको. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण देवाला नाकारतो तेव्हा त्याला किती वाईट वाटत असेल. मग कल्पना करा की आपली मुलं आपल्यासमोर वाढत आहेत आणि कोणी त्यांना विचारलं की तुझे आईवडील कोण आहेत, ते भलत्याच कोणाचं तरी नाव सांगतात की आम्हाला आईवडीलच नाहीच असं सांगतात. आपल्याला काय वाटेल त्यावेळेला? आपल्यासमोर जर असं आपल्या मुलांनी उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल? आपण कल्पना करू शकतो की देवाला काय वाटत असेल. फादर चार्ल्स रिपर्जर, जे अमेरिकेतील सध्याच्या घडीला एक मोठे एक्झॉर्सिस्ट आहेत, त्यांची प्रवचनं, त्यांचे टॉक्स आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळतील, आपण जरूर पाहावेत. त्यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ते सांगत आहेत की सैतानाने सध्या कशा प्रकारे धुमाकूळ घातलेला आहे आणि प्रत्येक माणूस जेव्हा छोटं पाप, लघुपाप, आपल्याला माहिती आहे की लघुपाप आणि महापाप ही दोन पापं आणि हयगईचं पाप आपल्या हातून घडत असतं, तर प्रत्येक लघुपाप हे 70 कोटी वेळा देवाला प्रहार करत असतं. लघुपाप, एक लघुपाप, 1 विनियल सिन. आणि महापापाचं तर बघायलाच नको.
महापापामुळे त्याला किती दुःख होत असेल ते आपण कल्पनाही करू शकत नाही. हे ह्या जगामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला वाटतं की हे मी करत आहे, आतापर्यंत काय झालेलं नाही, पुढे देखील काय होणार नाही असं अनेकांना वाटतं. परंतु फादर चॅड रिपर्जर यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या टॉकमध्ये की जेव्हा सुनामी आली होती तेव्हा थायलंडमध्ये हे जे बेट आहे आणि त्या किनाऱ्यावरती जेव्हा अनेक माणसं मरून पडलेली होती आणि त्या रेड क्रॉसची माणसं, रेड क्रॉस ही संस्था त्या ठिकाणी गेली त्यांना वाचवण्यासाठी. ती माणसं मरून पावलेली होती. त्यांना काय आढळलं त्या ठिकाणी, त्या हॉटेल्समध्ये फक्त पुरुष आणि मुली पण नाही, मुलं ही मरून पडलेली त्यांना आढळली. म्हणजे त्या ठिकाणी काय घडत होतं, पिडोफाईल म्हणजे लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारे आणि लहान मुलांना प्रॉस्टिट्यूशनमध्ये, वेश्या व्यवसायामध्ये ढकलणारे असे त्या ठिकाणी मरून पडलेले होते. देव अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे, परंतु तो न्यायी देखील आहे. आणि वेळोवेळी मी असं म्हणत नाही की जी अरिष्ट येतात ती सर्व पापं केल्यामुळे येत असतात, परंतु कोणी असं समजू नये की मी काही करीन आणि काही होणार नाही, मी वाटेल तसं जीवन जगेन आणि काही होणार नाही, असा कोणाचा समज असेल तो प्रचंड मोठा गैरसमज आहे. जुन्या करारामध्ये आपण सोडोम आणि गमोरा ह्यांचा कसा नाश झाला या दोन्ही शहरांचा हे आपण ऐकलेलं आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्हा धर्मगुरूंची एक विशेष पवित्र भूमीला भेट, ज्यांची 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशांची जेव्हा पवित्र भूमीला भेट आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळेला जाण्याची संधी लाभलेली होती. तेव्हा सोडोम आणि गोमोरा ह्या ठिकाणी जाण्याची संधी लाभली. आणि बायबलमध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे की आकाशातून गंधक त्यांच्यावरती पडला आणि ते मेले, आणि लोटाची बायको तिथे मिठाचं खांब होऊन राहिली. तर हे खरं आहे. ह्याचे पुरावे कसे, त्या ठिकाणी जे डोंगर होता त्या ठिकाणी आजूबाजूला जे दगड होते त्या गाईडने दाखवलं की हे दगड खोलून बघा आणि त्यामध्ये गंधक होता. हे पुरावे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आजही. प्रियबंधूंनो, जर देवाचं भय नसेल तर पापाची जाणीव बोथट होत असते. आपल्या प्रत्येकाचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि ज्यांनी दृढीकरण साक्रामेंत घेतलेला आहे त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याची परिपूर्णता लाभलेली आहे. त्या पवित्र आत्म्याचं एक दान म्हणजेच देवाचं भय. देवाच्या भयाने शहाणपण सुरू होत असतं. देवाचं भय म्हणजे त्याला बघून घाबरून जाणं नव्हे, तर देव किती महान आहे आणि आपण त्याच्या पुढे यत्किंचित प्राणी आहोत, कोणी नाहीत, हे जाणून घेणं. तरी देखील तो आपल्यावर इतकं प्रेम करतो आणि आपण पापं केली असताना देखील तो आपला नाश करत नाही. फादर चॅड रिपर्जर सांगतात की जेव्हा आपण महापाप करतो तेव्हा आपण सैतानासाठी दार उघडतो आणि सैतान आपला पूर्ण ताबा घेऊ शकतो. अ मॅन कॅन बी पोजेस्ड विथ अ मॉर्टल सिन. आपल्यातून कितीतरी महापाप घडत असतात, परंतु देवाची कृपा आहे की तो सैतानाला आदेश देतो, नाही, मला त्याला संधी द्यायची आहे कुंसार करण्यासाठी, माझ्याकडे येण्यासाठी. सैतानाला तो थोपून ठेवतो, नाहीतर आपण प्रत्येकजण हे सैतानाने पछाडले गेलो असतो. म्हणून माझ्या प्रियबंधूंनी, देवाचं भय आपल्यामध्ये जर नसेल तर आपण कशा प्रकारे वागू शकतो. सब कुछ चलता है, सर्व चालतं, हे केलं तरी चालतं.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला वाईट मानत नाहीत आणि ते स्वीकारतो, ते वाईट म्हणून नाही तर ते चालतं असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या जीवनाचा एक भाग बनत असतं हे अनेकांना माहिती नाही. त्यानंतर आपलं मापदंड काय असतं, कुठली गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, त्याचं मापदंड म्हणजेच तो करतो ठीक आहे, अरे ती पण करते ठीक आहे, तो पण करतो, ह्या सर्वांचं भलं चाललेलं आहे, मग मी केलं तर कुठं नडतं, मी पण करू शकतो. आपलं मापदंड म्हणजे येशू काय सांगतो, बायबल काय सांगते, ख्रिस्त सभा काय सांगते हे नाही राहत. तर तो करतो, ती करतो, ते करतात, मग ते ठीक आहे. ते का नरकात जाणार आहेत का? हे बघ ते किती चाललेलं आहे, हे किती चाललेलं आहे, हा भ्रष्टाचार करतो, तो हे करतो. पण जेव्हा आपण नरकात जाणार तेव्हा आपण एकमेकांना दोष देऊ शकणार नाही. तुझं बघून मी केलं म्हणून मी इथे पोचलो असं आपण दोष देऊ शकत नाही. येशू सांगेल माझा शब्द तू ऐकला नाही. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचाच स्वर्गामध्ये प्रवेश होईल असं नाही. आपण महापाप करत राहिलो आणि मिसाला येत राहिलो आणि मग आपण अपेक्षा केली की आपण स्वर्गात जाऊ, नाही. आपल्याला प्रभूचं वचन ऐकून त्याप्रमाणे करणं आवश्यक आहे. आज सर्वात मोठं ॲडिक्शन, व्यसन काय असेल ते पोर्नोग्राफीचं आहे. घाणेरडे चित्रपट सहजगत्या उपलब्ध आहे. आपल्या रूममध्ये आपण ते पाहू शकतो, कुठेही पाहू शकतो. ह्यामुळं आपलं मन हे कलुषित झालेलं आहे. आणि आज जे अपराध होताना आपण पाहतो की लहान मुलींवरती, अगदी 2-3 वर्षाच्या मुलींवरती देखील जेव्हा अतिशय भयंकर असे अत्याचार होत असतात, लैंगिक अत्याचार होत असतात, तेव्हा हे का होत आहे याचं जर विश्लेषण केलं तर हे सहजगत्या उपलब्ध असलेली पोर्नोग्राफी, घाणेरडे चित्रपट जे व्यसनाधीनतेकडे आपल्याला ओढतात आणि अतिशय क्रूरपणे वागण्यास आपल्याला प्रवृत्त करतात. कारण ती इमेजेस असतात, जी चित्र पाहिलेली असतात, ती सैतान वापरतो आणि आपल्याला मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकांना माहिती नाही की ओनॅनिझम हे सीन आहे. ओनॅनिझम म्हणजे काय, की स्त्री पुरुष संभोग घेत असताना जेव्हा पुरुष वीर्य बाहेर टाकतो ते पाप आहे. अनेकांना माहिती नाही की सरोगसी म्हणजेच आपलं मूल दुसरी स्त्री तिच्या गर्भाशयामध्ये वाढवते. अनेकांना माहिती नाही की IVF हे पाप आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन. अबॉर्शन हे पाप आहे, महापाप आहे माहीत असून सुद्धा आपले अब्रू वाचवण्यासाठी, आपला जॉब वाचवण्यासाठी, समाजामध्ये लोक काय म्हणतील, माझे कलिग्स काय म्हणतील, तुला काय लाज शरम आहे की नाही, ह्या एका वाक्याने त्या बाळाचा खून होत असतो. हे जेव्हा घडतं तेव्हा आपल्या जाणीवा बोथट झालेल्या आहेत, पापाची जाणीव बोथट झालेली आहे असं म्हणावं लागेल. माझ्या प्रिय बहीण बंधुभगिनी, हे भयंकर आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून मरिया माता वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देऊन हेच सांगत आहे. फातिमा येथे दर्शन देऊन तिने आपल्याला प्रभूचा संदेश दिलेला आहे, आपल्या रोजरी करण्याचं आव्हान दिलेलं आहे. मला आज खूप आनंद झाला जेव्हा आपण सुरुवातीला रोजरी सुरू केली आणि दोन्ही फादर्स, फादर बॅप्टिस्ट आणि फादर रॉबर्ट आपल्याबरोबर होते. खूप बरं वाटलं. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण रोजरी करतो तेव्हा मुलांना सांगायची गरज नाही की रोजरीला बसा, ते आपोआप येऊन बसणार. पण आपल्या घरामध्ये जर रोजरी होत नसेल आणि आपलं पॅरिश हे फातिमा मातेच्या आश्रयाखाली आहे, ज्या कुटुंबामध्ये रोजरी होत नसेल त्या ठिकाणी काय परिस्थिती होत असेल आपण कल्पना करू शकतो. अनेक जण काउन्सिलिंगसाठी येतात तेव्हा मी त्यांना विचारतो, अनेक प्रश्न घेऊन येतात, समस्या घेऊन येतात, मी त्यांना विचारतो रोजरी होत आहे का. होती
आता होत नाही. रोजरी सुरू करायला सांगतो, रोजरी सुरू होते, घरामध्ये शांती येते. हे वास्तव आहे. पाद्री पिओ यांनी सांगितलं, तुमची रोजरी तुमच्या उशाला असू द्या. अनेक रोजऱ्या त्या करत असत, अनेक रोजरी. 10 आज्ञा पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. 10 आज्ञा आपल्याला देवानं दिलेल्या आहेत. आज्ञा म्हणजे सूचना नाहीत माझ्या प्रियमधोगिनीनो. आकाशात विमान उडत असतं तेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलर त्याला सांगत असतो की ती अमुक दिशेने अमुक फुटांवरती आपलं विमान असू द्या, आणि ते त्यांना पाळावं लागतं. त्यांनी जर पाळलं नाहीत तर दुसऱ्या विमानाबरोबर त्याची टक्कर होऊ शकते आणि अनेक माणसं मरू शकतात. आपल्या घरामध्ये प्रार्थनामय वातावरण असणं आवश्यक आहे. नैतिक मूल्य आपण स्वतः जपली तर आपली मुलं आपोआप त्याचं अनुकरण करणार आहेत. नित्यनियमाने कुंसार, प्रत्येक महिन्याला कमीत कमी एकदा कुंसार, साक्रामेंतामध्ये योग्य रीतीने सहभाग, मिसाला उशिरा न येता वेळेच्या अगोदर येऊन मिसामध्ये योग्य रीतीने सहभाग घेणं, हे सर्व आपल्याला आपल्या जाणीवा ज्या बोथट झालेल्या आहेत त्या कमी करण्यामध्ये मदत करू शकतील. आज आपण फातिमा मातेकडे हीच प्रार्थना करूया. आम्ही सर्व तुझ्या आश्रयाखाली आहोत, आम्हाला तुझी मदत दे, आम्हाला पापापासून दूर ठेव. जशी तू पवित्र होतीस, तू निष्कलंक होतीस, या जगामध्ये तू एकही पाप केलं नाहीस, तसं एकही पाप आम्ही करू नये म्हणून आम्हाला तुझ्या पुत्राकडे आमच्यासाठी विनंती कर. पुढे राहूया. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. ख्रिस्त सभेसाठी आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत वरदहस्त लाभावा व त्यांच्या नेतृत्वाने सर्व भाविकांची आध्यात्मिक प्रगती होत राहावी व त्यांना पापरहित जीवन जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. देशासाठी जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत ही मूलभूत जाण शासकीय व राजकीय कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना कळावी व त्यानुसार प्रामाणिकपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपण धैर्याने आणि शुद्ध अंतःकरणाने श्रद्धेचे जीवन जगत राहावे. आपल्याला आपल्या पापांची जाणीव व्हावी व पापाबद्दल पश्चाताप करण्याची सुबुद्धी आपल्याला लाभावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. विकलांग आणि त्यांच्या परिवारासाठी आपल्या धर्मप्रांतातील विकलांग, मतिमंद, गतिमंद व अंथरुणाला खिळलेल्या लोकांवर परमेश्वराचा वरदहस्त कायम असावा. त्यांची देखरेख करणाऱ्यांना परमेश्वराची कृपा, बळ व सहनशीलता लाभावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. धर्मग्रामाच्या विविध संस्थांसाठी आपल्या धर्मग्रामात
ख्रिस्त सभेचे कार्य संपन्न करण्यासाठी विविध संघटना कार्यरत आहेत. सर्व सभासद वेळात वेळ काढून विनामूल्य सेवा चर्चसाठी देत आहेत. या सर्व सभासदांकडून योग्य ते कार्य घडावे व भाविकांना आध्यात्मिक सेवेचा लाभ व्हावा म्हणून फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेनं व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेली भाकर तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाली आहे. पृथ्वीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचं हे फळ आमच्यासाठी जीवनाची भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधुभगिनी, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्व समर्थ बापा, आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना
तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संजोजक, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्यानं आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनांपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडं पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, फक्त शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
शाश्वत जीवन तव ठाई, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. कृपावंत प्रभु प्रकाशमय, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई, तव महिमा मी गाई. प्रभू येशू आपल्या हृदयात आलेला आहे. आपण एक मिनिट डोळे बंद करूया आणि प्रभू जे आपल्याशी बोलू इच्छितो ते ऐकण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करूया.
हे सर्वसमर्थ परमेश्वर, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावानं सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमचे आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपा पूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात तेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोसे तेव्हा तू आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, शोजवळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चिताचा जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व स्वर्गातील स्वर्गकनिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येक कुटुंबात रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून तू आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो की ची विनंती मान्य कर. आपल्या विनंत्या, मागण्या आपण फातिमा मातेच्या चरणी ठेवूया. एकत्र. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. जी दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. प्रियबंधूंनो, आज इथं येऊन ही मिसा साजरी करण्याची संधी मला देवानं आपल्या पॅरिश प्रिस्ट फादर बॅप्टिस्ट आणि फादर रॉबर्ट सहाय्यक यांच्याद्वारे दिली. त्याबद्दल मी देवाचे आणि फातिमा मातेचे मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीला फादर रॉबर्ट यांनी खूप आपल्या ज्यांनी ओळख करून दिली त्यांची खूपच माझी स्तुती केली. त्याला मी पात्र आहे की नाही मला माहिती नाही, परंतु तुमचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या प्रिय बंधू, पोप फ्रान्सिस यांचे सचिव फादर डॉक्टर अलेक्झांडर आविमेलो
यांनी पोप फ्रान्सिस यांची मुलाखत घेऊन शी इज माय मदर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी पोपना त्यांच्या बालपणापासून आलेले पवित्र मरेविषयीचे अनुभव पोप साहेबांच्या शब्दात कथन केलेले आहेत. या पुस्तकाचं मराठी भाषांतर फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोजा यांनी अगदी साध्या सोप्या भाषेत केलेलं आहे. ती माझी आई आहे. हे पुस्तक काही दिवसापूर्वी आपल्याकडे विक्रीस ठेवलेलं होतं. काही कॉपी आपल्याकडे आहेत. आपण आता ते स्टॉलवर विक्रीसाठी ठेवणार आहोत. किंमत आहे 250 रुपये. जर आता कदाचित तुमचे कलेक्शनमध्ये पैसे टाकले असतील आणि पैसे नसतील तर उद्या तुम्हाला ते पुस्तक मिळू शकतं. म्हणजे प्रिय बंधूंनो, फादर रॉबिन यांनी या विषयाला हात घातलेला आहे आणि सगळं वातावरण म्हणजे पापाची जाणीव बोथट झाली आहे का, आणि मला वाटतं सगळ्या बाजूने पापाचं भेसूर रूप आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्ही जर कोळीवाड्यात गेलात तर तिथला तो मासळीचा उग्र वास आपल्या नाकात शिरतो. आपल्याला क्षणभर तिथे राहवत नाही. परंतु तिथल्या लोकांना तुम्हाला विचारलं, जे वर्षानुवर्षे राहतात, तुम्हाला मासळीचा वास येतो का, ते काय सांगतील? येत नाही. मासळीचा वास आम्हाला येत नाही. आणि तसंच फादर रॉबिनने आज सांगितलं आणि मला वाटतं आपल्याला देखील ती संवेदना मेलेली आहे. आपल्याला पापाची जाणीव होत नाही आणि सगळ्यात मला वाटते मोठं पाप आहे की जाणीव नाही आहे. वी हॅव लॉस्ट द सेन्स ऑफ सिन. आणि फादर रॉबिनने जेव्हा प्रत्येक पाप उलगडून सांगितलं, अगदी शांतपणे फादर रॉबिन बोलत होते, परंतु शांतपणे असे दुधारी तलवारीसारखे आपल्या अंतःकरणामध्ये जात होते कापत कापत. एवढे शब्द ते भयानक आणि तीव्र वाटले. जर हे शब्द एवढे भयानक वाटतात तर पापाविषयी काय सांगायचं. फादर रॉबिन माझे क्लासमेट आहेत. ते आम्ही एकत्र सेमिनारीत होतो आणि तुम्ही त्याचं प्रस्तावना ऐकली आणि मी त्यांना सांगतो की तुम्ही पाण्यासारखे आहात. जेथे जाल तिथला रंग. ते मोखाड्याला गेले. मोखाड्याला तिथे कॅथलिक नव्हते. मग तिथे त्यांनी आरोग्य सुविधा द्यायला सुरुवात केली. तिथे ते सोशल वर्कर झाले. मेडिकल सुविधा म्हणजे एक प्रकारचे डॉक्टर झाले. नंतर ते कॅरिझमॅटिक आहे. जेव्हा त्यांना कॅरिझमॅटिक झालं, कॅरिझमॅटिक सगळ्या ठिकाणी कॅरिझमॅटिक लोक प्रार्थनेसाठी, हिलिंगसाठी, कोमसारासाठी त्याच्याकडे येऊ लागले. आता ते BCC इंचार्ज आहेत आणि सगळ्या वसईभर BCC किंवा मूलगामी समाज कम्युनिटी वर्कसाठी प्रस्थापित होत आहेत. ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि त्याचं सोनं केलं. माझे क्लासमेट आहेत ना. तर फादर रॉबिन, ॲज अ क्लासमेट, वी आर प्राऊड ऑफ यू. यू आर डुईंग एक्सलंट वर्क. फार चांगलं काम तुम्ही करत आहात आणि आमचे चुळणेकर देखील तुम्हाला नेहमी वारंवार ते बोलवतात. म्हणजे आमचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते दिसतं. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आज मी पाहिलं आपल्या चुळणेकरापेक्षा बाहेरच्या व्यक्ती पहिल्या आल्या होत्या आणि ते दरवाजा बाहेर उभे होते आणि मी जाऊन दरवाजे उघडले कारण तिथे वाट बघत होते. आणि मी सांगितलं एवढ्या लवकर नाही, पाऊस येतो ना म्हणून लवकर आलो. आणि आज कदाचित नव्याने काही लोक आले असतील. आमच्याकडे आम्ही तुमचं स्वागत करतो, तुमच्यासाठी प्रार्थना करतो. फातिमा मौलीची मध्यस्थी तुम्हाला सगळ्यांना लाभावी म्हणून यासाठी प्रार्थना करतो. आणि तुमच्यासाठी या फातिमा मौलीच्या नव्याण्याच्या निमित्त तुम्हाला एक रोजरी भेट देतो. ते जे नव्याने आलेले आहेत त्यांच्यासाठी रोजरी सॅक्रिस्टीमध्ये आहे. नवीन गाणी
वारीची